नमस्कार मित्रांनो, मी दीपक राठोड. स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज माझ्यासोबत आहे आकाश दोड, जे माझे मित्र आहेत आणि खास आय टी क्षेत्रातले धुरंधर आहेत. त्यांनी 1 वर्षापासून आय टी क्षेत्रात अभ्यास करत आहे आणि त्यांना या क्षेत्रात बरंचसा काही कमी वेळेत जास्त नॉलेज घेण्याचा एक्सपिरियन्स आहे. तर आज आपण त्यांच्याशी 4 गोष्टी ज्ञानाच्या बोलूया. तर नमस्कार आकाश सर, तुम्हाला आमच्या चॅनलवरती येऊन कसे वाटत आहे? खूप मस्त वाटलं तुमच्या चॅनलवरती येऊन मला. माझं नाव आकाश दौड आहे. मी फर्स्टली ह्या चॅनलवर आलो आहे. याच्या आधी मी यूट्यूब वगैरे काही व्हिडिओ बनवलेले नाही. मी लास्ट 1 इयरपासून तयारी करतो आहे आय टीची. माझं आत्ताच रिसेंटली मास्टर कंप्लीट झालेलं आहे आणि विचारू शकता. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन दिलं आहे आकाश सर. तर आज आपण जॉब रिलेटेड गोष्टी करणार आहोत आणि आय टी क्षेत्रात जो स्कॅम चालू आहे त्याबद्दलही बोलणार आहोत. खूप कमी वेळात, तुमचा जास्त वेळ न घेता आपण विषयाकडे वळूयात. आकाश सर, तुम्हाला काय वाटतं, हे आय टी क्षेत्रात जे आजकाल हर दुसरा व्यक्ती येऊन क्लासेस चालू करतोय, विद्यार्थ्यांची फसवणूक होतोय, तेव्हापासून तर फेक एक्सपिरियन्सवाल्या लोकांपर्यंत आपण सगळ्यांबद्दल सविस्तर चर्चा करूया. तर आपण फर्स्ट आपण बोलूया, आय टीसाठी क्लास लावणं गरजेचं आहे का आणि तुम्हाला यावरती काय वाटते? आय टीसाठी क्लास लावणं गरजेचं आहे का? तर गरजेचं आहे. ज्यावेळेस जो हे राहतो, ज्याला आय टीचं नॉलेज नाही, पहिल्यापासून काही पाथ नाही, ज्यांना रिसेंटली ॲडमिशन घेतलं आहे, त्याला क्लास गरजेचे आहे. कारण त्याला एक पाथ कळते आपल्याला काय करायचं आहे. ॲप डेव्हलपमेंट करायचं आहे का, वेब डेव्हलपमेंट करायचं आहे का, वेगळं DSA वगैरे करायचं आहे, त्याला एक पाथ मिळते. आणि विदाऊट क्लास लावले, आता मी क्लास लावलेले नव्हते, मला एक पाथ होती कमीत कमी. मी वेब डेव्हलपमेंट केलं फर्स्टली, मग नंतर आता वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये घुसलो, डेटाबेस केलं आणि सगळं केलं. पण माझ्याकडे पाथ नसते तर मी DSAकडं केलं असतं थोडं, नाहीतर मग म्हटलं असतं अरे इंटरव्ह्यूचीच प्रिपरेशन करू. काहीच कन्सेप्ट क्लिअर नसतं झालं आणि काहीच आउटपुट नसतं आलं. आता मी वेब डेव्हलपमेंट केलेलं आहे, फुल स्टॅक वेब डेव्हलपर. मला काहीतरी प्रोडक्ट बनवलं जातं, समजून घ्या. काहीतरी द्यायचं झालं, कोणाला सांगायचं झालं तू काय केलं एक लास्ट इयर बसून, तर मी सांगू शकतो की मी वेब डेव्हलपमेंट केलेलं, मला परफेक्ट वेबसाईट बनवली जाते. आणि आय टी सेक्टरमध्ये जे स्कॅम चालू आहे, स्कॅमचा विषय चालला आहे आपला. तर स्कॅम मला तर वाटतं स्कॅम कोणत्या लेवलला चालू आहे? क्लास लेवलला स्कॅम नाही चालू. ते आपल्याला बळजबरी नाही करताय किंवा फक्त सांगताय आम्ही तुम्हाला प्लेसमेंट ऑफर करू म्हणजे इंटरव्ह्यू कॉल करू. सगळं आपल्यालाच करायचं आहे. फक्त ते आपल्याला इंटरव्ह्यू कॉल वगैरे देतील, प्लेसमेंट वगैरे असं काय. बाहेर पण भरपूर जॉब आहे, जर सर्च केले ना ॲक्टिव्हली तर भरपूर जॉब आहे. आणि जे स्कॅम चालू आहे ते HR लेवलला चालू आहे. जे सगळेजण म्हणत्या की रेफर करू, रेफरन्स देऊ, तुम्ही लाईक करा, कमेंट करा, इंटरेस्टिंग टाका. त्यांना काहीच होत नाही, फक्त इंटरेस्टिंग आपला टाईम वाया जातो आणि त्यांना रीच भेटतं कमेंटमधून. आणि स्कॅम अजून कोणत्या लेवलला चालू आहे? हे फेक एक्सपिरियन्स मला तर वाटतं आता मला एखादी कंपनी 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर घेते. मला काहीच गोष्टी माहीत नाही. मला प्रोडक्ट बनवलं जातं पण मला इंटरनल गोष्टी माहीत नाही, जसे की कंपनीच्या टीम्स कसं चालतं, जिरा कसं येतं, म्हणजे तिकीट्स वगैरे त्या टाईपमध्ये असतं ना. कारण आता कंपनीचं कोणतं काम तर असं कॉलवर येणार नाही, ते मेल थ्रू जिरा वगैरे काहीतरी प्लॅटफॉर्म असतो त्यांचा, त्या गोष्टी माहीत नाही. पुन्हा माझं PF वगैरे ते जनरेट करून देतात, ते विषय नाही. पण एक जॉईन झाल्यावर मला वर्क कल्चर, मी ऑलरेडी काम केलेलं नाही, तिथं जाऊन मी जर फ्रेशरसारखं ट्रीट करतोय तर ते एक बॅड पॉईंट राहील, निगेटिव्ह पॉईंट राहील स्वतःसाठी. आणि बस इथलं मला तर वाटतं या गोष्टीबद्दल. अच्छा, जसं की तुम्ही बोललं क्लास लेवलला स्कॅम वगैरे नाही चालू, बट आय टी क्षेत्रामध्ये ज्याही लँग्वेज आहे, असं मला तरी वाटतं आहे की एक क्लासेसवाला जो शिकवतोय त्याच सेम गोष्टी दुसऱ्या क्लासेसवालाही शिकवतोय. काही नवीन कन्सेप्ट तर ॲड करणार नाही. जसं की आपण MPSC वगैरे करतो, या क्लासेसवाला टीचर हा शिकवतोय तर हे टॉपिक घेतोय, तो टॉपिक घेतोय. इथे टॉपिक कन्सेप्ट सगळं एकच आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. यूट्यूबलाही करू शकता, ऑनलाईन बॅचेसही घेऊ शकता. पण आजकाल क्लासेसवाले कसा हवा बनवता की 50,000 द्या तुम्हाला विथ प्लेसमेंट देऊ. विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करता. लाईक विद्यार्थ्याकडे पैसा आता प्रत्येक मिडल क्लासजवळ 40 आणि 50,000 रुपये की पडून नसतात. विद्यार्थी आईवडिलांना फोर्स करतो की मला क्लासेस करायचं आहे. आईवडील विद्यार्थ्यांच्या समोर जात नाही, आपल्या पाल्यांच्या समोर जाऊ शकत नाही. त्यांना वाटतं त्याचं भविष्य सुखाचा असावा, मोठा चांगला असावा, तर ते कुणाशी हात उसने घेता किंवा काहीही करता, तिकडे जीवाची राख करता आणि पैसे पुरवता. आणि विद्यार्थी इकडे येतो, क्लासेस करतो. जसं की मोठ्या शहरात येऊन तुम्हीही पाहिले असेल, विद्यार्थी क्लास करण्यासाठी येतात आणि काय काय करतात, ती गोष्ट आपण नंतर चर्चा करूया. बट आपण क्लासेसवरती बोलूया. तर क्लासेसची एवढी मोठी फीस असणं हे गरजेचं आहे का? ही फीस ते 50,000 ऐवजी 15,000, 10,000 परवडेल अशीही फीस ठेवू शकता. बट
वाढती डिमांड पाहून ते किमती कुठेचे कुठे गेलेले आहे. आणि दुसरा हा प्लेसमेंट गॅरंटीवाला. प्लेसमेंट गॅरंटी हे कुठे असं पाहिलं आहे का तुम्ही? प्लेसमेंट गॅरंटी जो करायचा आहे तो आपल्यालाच करायचा आहे ना. आता प्लेसमेंट गॅरंटी आणि आपण क्लासेसचं म्हणतोय. जर आता पुण्यासारख्या ठिकाणी तर ते अफोर्ड नाही करू शकत, कारण आता ज्या बिल्डिंगची रेंट वगैरे ते पण हाय राहतं आणि त्याच्यानुसार प्राईस हाय राहते. जर आपण हेच क्लास संभाजीनगरला लावले, तिथे एक लँग्वेजचे पैसे जर नॉर्मली जर म्हटलं 5,000 आहे, संभाजीनगरला लावलं 2-3 हजारापर्यंत आहे, बरोबर. आणि जे स्कॅम चालू आहे प्लेसमेंट, ते आपल्याला असं नाही म्हणत ना तुम्ही प्लेसमेंटचंच घ्या का काही, आणि ते कॉल प्रोव्हाइड करतात का. त्यांचं कसं असतं माहिती आहे का, कंपन्यांसोबत टाईप असतं की आम्ही ज्या स्टार्टअप कंपन्या असतात का त्यांच्यासोबत टाईप असतं, आम्ही तुम्हाला मॅनफोर्स प्रोव्हाइड करू वगैरे असं. तर मला तर कसं वाटतं माहिती आहे का, हे स्कॅम नाही, आपण स्कॅम नाही म्हणू शकत याला, कारण ते करताय ना, प्रोव्हाइड करताय, प्लेसमेंट प्रोव्हाइड करताय, पुन्हा त्या लेवलचं शिकवताय. आणि जे ऑनलाईनला अवेलेबल आहे आता, ऑनलाईनला PWची पुन्हा अल्फा वगैरे बॅच वगैरे घेतल्यात, ह्या 4 ते 5 हजार 7 हजारामध्ये बसून जातं. तेच क्लास आपल्याला ऑफलाईन जर लावायचे म्हटलं तर 40 ते 50 हजार रुपये लावते. पण ऑफलाईनचा काय फायदा होतो, ते आपल्याकडून करून घेतात तिथं बसून 4-5 घंटे. ऑनलाईनचं कसं असतं, ठीक आहे आज बोर्डला ते यार उद्या करू, जाऊ द्या, आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबलच आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म उलट भारी आहे शिक्षणासाठी, कारण आपल्याला जे एखादी कन्सेप्ट नाही कळाली तर आपण रिपीटेड पाहू शकतो वगैरे. त्या हिशोबानं मला तर वाटतं ऑनलाईन पण बेस्ट आहे. पण काही पोरं कसं माहिती का, ऑफलाईन करत नाही. का बरं करत नाही, की त्यांना टाईम वाया जातो त्याच्यामुळं. आणि काही ऑनलाईन करत नाही का बरं, ते पण तेच रिझन राहतं की टाईम वाया जातो, मी करायला लेक्चर घेतो आणि दुसरंच करत बसतो. त्याच्यामुळं काही प्रेफर करते ऑफलाईन आणि काही प्रेफर करते ऑनलाईन. तर स्कॅम तर असं म्हटलं जाणार नाही त्या लेवलला. स्कॅम तर प्रत्येक याच्यामध्ये, आपल्या सरकारमध्ये पण स्कॅम आहे. हां, स्कॅम आहे. तर स्कॅम नाही म्हणू शकत आपण. आणि एज्युकेशन हे स्कॅमच झालं एक प्रकारचं. आता मागायला गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं की 10वीपर्यंत का 9वीपर्यंत कोणत्याच पोरायला हे लावल्या गेलं नाही पाहिजे, काय क्लास लावल्या गेले नाही पाहिजे, डायरेक्ट त्याला कॉलेज थ्रू स्कूल थ्रू शिकवलं गेलं पाहिजे. पण ते लागू झालं नाही. जसं की तुम्ही छान प्रकारे सविस्तर एक्सप्लेनेशन दिलं आहे. जसं आपण पाहू शकतो, हां स्कॅम नाही बोलू शकत, बट आहे ही आणि नाहीही, कारण प्रत्येक गोष्टीच्या 2 पैलू असतात. जसं गुड पॉईंट असतात, प्रोज असतात आणि कॉन्स असतात. तर ज्यांना जसं सुबक पडेल त्यांनी तसं करायला पाहिजे. बट मला तरी असं वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी 40-50 हजार रुपये घालणं योग्य नाही आहे. कोणी जर खरंच तुमच्यामध्ये जिद्द असेल करण्याची तर तुम्ही घरूनही करू शकता. तर आपण हा पॉईंट इथेच थांबू.